गोवा बाली बीच. पुढची लाईन. ती टोमणे, काय गरज आहे टोमण्यांची. हॅपी बर्थडे. थँक्यू. मी तेच व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो. काय तू काय बनवत होता ते बघितलं अरे मी. ते बनतच नव्हतं. सुंदर माझा बनवला. अख्खा घाम गळाला. वेरी गुड. थँक्यू. मस्तपैकी बनवायचा प्रयत्न केला, तुला माहितीये बाई ते. बघ मग शेवटी बनलं ते हे. हॅपी बर्थडे. कसं झालंय त्याच्यात ना मीठ नाहीये, मसाला नाहीये, काहीच नाहीये. शेफ आहे ना, शेफ हार्टचा आहे. मॅटर करतोय शेप आम्हाला, शेप. दररोज अंड तर असं नॉर्मल पण खातोस ना. थँक्यू. अर्धा खा. नाही मी बनवते, थांब दुसरा. ओके नंतर खा सांगते. सो बर्थडेची आमची सुरुवात झालेली आहे. त्यातून एक गोष्ट कळली ना मला, प्रयत्नार्थी परमेश्वर. परमेश्वर. प्रयत्नार्थी हार्ट. नाही Omelette heart. प्रयत्नार्थी परमेश्वर अँड पतिदेव. पती परमेश्वर. खाओ मेरे सुटकुटलेले हार्ट, खाओ सुटकुटलेले हार्ट जो मैंने जोड़ने की कोशिश की वो नूडल बन गया. यम यम यम. मीठ वीट काय नाही, थोडंच खाऊ शकतो, जास्त नाही खाऊ शकत ते. अंड्याचा शेप बघितला काय होता. अंड्याचा शेप माझ्या बायकोने हार्ट मध्ये बनवला. शेफ आहे, शेफ बनली आज. थँक्यू वर्षा. सो आमचा दूध फाटलेला आहे. सो आम्ही चहा खराब झाला. सो आम्ही आता ब्लॅक टी बनवलेला आहे, लेमन टी. सो आम्ही हे पिणार आहोत. मी असा विचार केला जाऊन खाली जाऊन घेऊन येऊ दूध, म्हटलं राहू दे. आम्ही जास्त दूध असं काही करत नाही. हा दूध वेस्ट जातं. सो बेटर वे हे खाऊ, हे पिऊ आणि एन्जॉय करू बर्थडे. मी कोणता चांगला दिसतोय, चांगला मनाने असतो माणूस. भाई मी एकदम फुल तयारी करून आलो माहितीये काय. चाय बरोबर चकली, म्हणजे हे ब्लॅक टी बरोबर चकली मला आवडत नाही. सो मी आता चकली अशीच खाल्ली जाईल, किंवा नंतर काहीतरी असं दूध आणलं जाईल. याच्यासोबत असंच खायचं, पण अंडा असंच खायचं. सॉस सोबत खा तू, असं असता खातो अंडा. ओके. हॅपी बर्थडे अक्षू. ह्याला अंड्याचा वास आला की हा पळत आतून बाहेर आला खायचे. बाबू हा तो अंडा. त्याला अंड चालत नाही, पण तो त्याला वास येतो आणि आवडत त्याला. खाऊ नको तो दिलाय. खाऊ नाही, नाही मग कशाला बनवलंय. असंच हॅपी बर्थडे. म्हणजे कोणाला द्यायचं. छातीला चिपकवतो मी असा. चिपका. हे माझ्या बायको ह्याच्यात ना एक डायनोसॉर आहे, तो गातोय बघा. आवाज को और तेज करने के लिए इसकी थूथन में खास खोखली संरचनाएं. 1 2 3 गो. लता मंगेशकर गायला लागली रे. कसा कसा कशा तू वरच्या गाला का तो बेटर गातो तुझ्यापेक्षा. तू गाला. आपण असं जेवल्यावरती करतो ना, तसं करतो तो. सो बर्थडे बॉयला तयार व्हायचं आहे, पण तो कन्फ्युज होतो की त्याने काय घालावं. तर आपण त्याला मदत करूया थोडीशी. ये बर्थडे बॉय ये. सो बर्थडे बॉयने हे घातलेलं आहे त्याचं जुनं टी शर्ट. तर तुला असं वाटत नाही आता आपल्याला कुठे जायचंय तर आपण काहीतरी घालावं. तुला वाटत नाही की तू असं नवीन कपडे घालावे, पण तू काही घेतलं नसशी, आम्हाला माहिती आहे. सो आम्ही त्यासाठी गिफ्ट आणलं आहे. तेव्हाच जेव्हा मी तुला म्हणाली होती की मुलांसाठी कपडे नाही मिळत, मी खूप शोधलं. ऑनेस्टली मी वेबसाईट फिरली, व्हिडिओ फिरली, पण खूप रेअर काहीतरी, आणि जे खूप हा चुझी आहे कपड्यांच्या बाबतीत. सो फायनली आय गॉट दिस. मी सॅटिस्फाईड नव्हती ह्या गोष्टीला घेऊन, पण हा मला आवडला. जे काय ह्याच्यामध्ये आहे ते आवडलं मला. प्रिंट खूप आवडली. आर यू प्रिंट आहे एक्साइटेड म्हणजे फॉर मला दिस? टेन्शन यायला लागलं, बिकॉज प्रिंटेड लवकर असं चांगलं मला वाटत नाही. ठीक आहे, ओके. बघितला आता बघून आता बंद कर.
काय पर्दे में रहने दो. ओके ओके वाटतंय. नाही रे, खूप चांगलं आहे. थँक्यू. खूप मस्त आहे. खरंच चांगलं आहे रे, माझ्याकडे नव्हतं असं काय. सो छान आहे. थिंग इज ह्याच्यामध्ये बनाना लिव्स अँड कोकोनट लिव्स अँड कोकोनट लिव्स दोन्ही दिसतात आहेत. आणि हा थोडा थोडा येलो मी त्याला नाव दिलं आहे चाफा. सो थिंग इज ह्याच्यामध्ये दोन्ही लिव्स दिसतात आहेत, लाईक बनाना लिव्स आणि कोकोनट लिव्स. आणि ह्याच्यामध्ये जो येलो कलर आहे त्याला मी नाव दिलेलं आहे काय चाफा. सो असं मिक्स काहीतरी चांगलं वाटतंय की नाही. So, ह्याला असं हे पिकनिकची अशी मस्ती की वाईब देईल है ना? हे काय हे सफेद शुभ्र पांढरं शर्ट घेतलेलं मी मला घालायला, पण मी माझ्या बायकोचा मान ठेवणार आणि मान स्वतःला ठेवणार आहे. घेतला? हो, स्वतःला Birthday gift? घेतलेलं. हो, बर्थडे गिफ्ट नाही म्हणजे अय्या! घेतलेलं. शुभ्र असा सफेद रंग. मला खूप वर्षापासून पाहिजे होता यार. म्हणजे 1 वर्ष भेटले ह्याला वर्षापासून शर्ट पाहिजे होता. हा, वर्षापासून पाहिजे होता, पण वर्षाने नाही दिला. वर्षाने वेगळं काहीतरी That's दिलं. good, पण आज झेंडावंदन नाही आहे. आहे की नाही? झेंडावंदन नाही तर का आलं. ठीक आहे, मग आज मी हे घाला गोवा वाले बीच पे, गोवा वाले बीच पे, पुढची लाईन गोवा वाले बीच पे, गोवा वाले बीच पे. सो तू ते पटभात एक पॅन्टचा आम्ही जुगाड करतो. 1 2 तर आमची चालू आहे पार्टी. पाणी हो रही है. पार्टी बिटी काही नाही आहे, गरमी पडलेली आहे म्हणून आम्ही पित आहोत लिंबू पाणी पाणी. सो कसं वाटतंय शर्ट? मला जरा खूप छान वाटायला लागलंय. म्हणजे असं कम्प्लीट झालं असं. व्हाईट शर्ट घातलं असतं तर आय गेस वेगळा दिसायला लागलो असतो मी, पण ह्याच्यात मस्त दिसतं. छान दिसेल असेल. कोणीतरी म्हणालं होतं की ओके ओके आहे. काय म्हणालं होतं? ओके ओके आहे. नाही, त्यांनी बघितलंय काय करत होतो मी ते. बाय द वे हे कसं वाटतं आहे? छान वाटतंय. हे पण मी व्हिडिओ मधून घेतलंय. फक्त मला बघता क्षणी ते आवडलेलं. 400 रुपये. हे कितीच आहे? गिफ्टची प्राइस नसते सांगायची. स्वतःचे एवढे स्वतःचे manners पैसे आहेत सांगायचे. माझ्यात. माझे अरे काय होतंय, स्वतःचे पैसे सांगायचे आणि माझे पैसे नाही सांगायचे. हे काय प्रॉब्लेम आहे? माझे सांगितले कारण की जाऊन मुली घेऊ शकते. मला डिटेलिंग आवडली. दिस पण हे थोडस टोस्ट आहे. मस्त आहे पण मला काही टोचत नाही. मला मस्त कम्फर्टेबल आहे. काही शोधून काढलाय ना. मराठी कोणीच शोधून कपडे विकत नाही घेत. सो मीच जाते आणि घेते. बाय द वे हा टोमणा आहे. टोमणा ती टोमणे काय गरज आहे टोमण्यांची? काहींची सून आहे का? आम्ही आज बर्थडे सेलिब्रेशन खूप असं नॉर्मल करणार आहोत. नॉर्मल शांती प्रिय असं काही नाहीये. मला मी जेवढं आमच्यासाठी बर्थडे पेक्षा पण अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आज खूप सारे घडते आहे. छोटीशी क्यूटशी अशी एक राणी आहे. सो आणि आम्ही तिच्याकडे जाणार आहोत. तर तुम्हाला कळलं की नाही कळलं आम्हाला नाही माहिती. सो आम्ही तिच्या फंक्शन साठी खूप एक्साइटेड आहोत. खरंच माझ्या बर्थडे पेक्षा ऍक्च्युअली मी तिच्या फंक्शन साठी खूप एक्साइटेड होतो. आणि म्हणून आम्ही आज असे मस्तपैकी सारे मजा करणार आहोत. खूप तिकडे जाऊ. सो बघूया आमचा आता प्रवास अशा कडक तेवण्यामध्ये थोडासा लांब आहे. 35 डिग्री सध्या आहे. आम्ही आमच्या येलो आणि ब्लॅक अशा म्हणजे आमची नाही ऑटोने जाऊ शकतो बिकॉज ते खूप लांब आहे. आणि बाईक तर काय बाईकने सध्या संन्यास घेतलाय कारण की बाईक रायडर सध्या. थोडे दिन में सो बाय द वे हॅपी बर्थडे टू यू अकिशा. फॉलो नाही केलं तर फॉलो करा. सो आमची तयारी पूर्णपणे झालेली आहे. मी असा रेडी झालो. माझी बाईक खूप सुंदर रेडी. माझ्या नवऱ्याचा बर्थडे आहे. नवऱ्यापेक्षा बायको खूप सुंदर दिसते. सो आम्ही निघतो आहे. सगळा पसारा असा आवरायचा आहे आणि निघायचं आहे. पटपट शूज घालतो आणि भेटू आता डायरेक्ट आपण तिकडेच आहे. वर्ष तलाव बघून काय आठवण आली काय? पवाईचा तलाव बघून काय आठवण आली? आपण येतो ते हा आता काय आहेत आपण लय लांब आहे. लय लांब नाही. तेव्हा पण असं थोडं लय लांबले कशाला जायचे तिकडे. असं वाटतं कधीतरी आठवत नाही 1-2 वेळा येऊन बसावं तिकडे शांत. हा चांगलं आहे तसं. आम्ही लय मजा करायचो इकडे. म्हणजे पहिल्यापर्यंत आम्ही इकडेच भेटायला म्हणजे जेव्हा मी ज्याने मला प्रपोज केलेला तिला थोड्या वेळापर्यंतच घेऊन आला. म्हणजे तोपर्यंत हा बोलत नाही. एकदा हा बोला संपला. आम्ही इथे भेटायचो. परत असं जाताना आता हमारा मिलने का स्पॉट वही मिलन स्पॉट होता. मिलन स्पॉट.
हे रडू छोटीशी राणी. जसा शौर्याने उमललेला आहे इतिहास तसे सुवर्ण अध्याय फुलो तिचे आयुष्य. कथा तिची असो स्वप्नांनी सजलेली, गोष्ट तिची धैर्याने घडलेली. सुरू झाला नव्या पर्वाचा गोड कल्लोळ, बहरला प्रेमाचा सुगंधी गरम. प्रत्येक प्रियंकाच्या संस्कारांच्या साथीत फुलो तिचं आयुष्य सुख समृद्ध. आनंदाच्या या शुभ क्षणी उमलली स्वप्नांची नवी कथा. हर्ष भरल्या मनाने सांगतो आज आम्ही, नाव आहे तिचं गाथा गाथा.